शहरामध्ये रिक्षा चालकांच्या अनेक समस्या आहेत, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? या शहरामध्ये रिक्षा चालकांना भरपूर त्रास होतो. रिक्षा चालकांवर ही रस्ता ट्रॉफिक व रिक्षावाल्याकडून जबरदस्ती रिक्षावाल्याला मारणे व रिक्षावाल्यावर जबरदस्ती 10,000 रुपये व 10,000 रुपये घेतात. त्यांच्यावर काय त्यांना काही करत नाही, म्हणजे मदत काही करत नाही, आम्हाला काही विचारत नाही. आणि भरपूर ट्रॉफिक जे फेरीवाले आहे, हर एक असा मुद्दा आहे. फेरीवाले रिक्षावाले काही बेशिस्त रिक्षावाले आहे, त्या रिक्षावाल्या पण कारवाई अजून झाली नाही आहे. एवढ्या रिक्षावाले 67 रिक्षा आहे, त्या रिक्षावर कारवाई कशी झाली नाही? कारवाई प्रदर्शन करत का नाही रिक्षावाल्यावर? तिथे गोरगरीब रिक्षावाले आहे, त्याला चालायला त्रास आहे, म्हातारे आहे ते माणसाला पण त्रास आहे. तिथं बाकी लोक समस्या घेत नाही, त्या गोष्टीला दखल घेत नाही. तिथं आजूबाजूला बघा ट्रॉफिक किती आहे, या रस्त्यावर आजूबाजूला ट्रॉफिक आहे. आणि रिक्षावाल्यावर जोर जबरदस्ती पैसे घेतात आणि 2-2, 3-3 टाईम पैसे घेतात रिक्षावाल्यावर. आम्ही बोलायला गेलं तर आम्हाला बोलतात हमरी तुमरीची भाषा करतात. मग आम्ही कोणाला नाही विचारता यासाठी. तुम्ही पाहिजे तर एका रिक्षावाल्याला विचारून बघा, ते त्यांचं बोलणं काय ऐकून घ्या. आता मी पण एक रिक्षावालाच आहे, मला त्रास होतो म्हणून मी बोललो यासाठी. जय भीम जय भारत. यहाँ पे काफ़ी कंजेक्शन ज़्यादा है, जिससे काफ़ी लोगों को समस्या होती है. ऑटो चालक के लिए भी स्टैंड बराबर नहीं है, जिससे रोड भी सकरा है. तो इसलिए यहाँ पे शासन सरकार से यही मांग है कि यहाँ पे बेहतर तरीके से स्टैंड की व्यवस्था की जाए, जिससे लोगों को भी परेशानी ना हो और हमारे ऑटो वाले भाइयों को भी परेशानी ना हो. बस गाड्या कशाही टाकतात, आजूबाजूला टाकतात गाड्या. सर्व गोष्टी आहेत, नीट झाला पाहिजे. कोण लक्ष देत नाही, नीट गाड्या घुसघुसी करतात. असं